हॅलो. हॅलो मिस्टर गुप्ते, रेवती बोलते. हां बोला ना. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? अरे नाही नाही, बोला बोला. सॉरी, तेवढंच महत्त्वाचं काम होतं म्हणून आत्ता फोन करावा असा वाटला. अरे नाही, डोंट वरी, तुम्ही कधीही फोन करू शकता. म्हणजे अगदी मध्यरात्री, आय मीन कामासाठी कधीही फोन करू शकता तुम्ही. शनाया आणि गुरुनाथचं पॅचअप झालंय. काय? हो, भक्ती मिसचा फोन आला होता आत्ता. गुरुनाथ आणि शनाया डिनरसाठी बाहेर गेलेत आणि शनाया खूप खुश होती. बट दिस इज नॉट गुड. म्हणजे एवढं सगळं करूनही हे प्रकरण वाढतच चाललंय. हो ना, मलाही राधिकाची खूप काळजी वाटतेय. आपल्याला काहीतरी करायला हवं, तिला यातून वाचवायलाच हवं आपल्याला. रेवतीजी, मला जे सुचतंय ते मी करतोय, पण आता मीच ब्लँक आहे. कारण हवं तसं काही घडतच नाहीये. तुम्हीच काहीतरी सुचवा आता. मला एक गोष्ट सुचली, म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का ते. हां बोला ना. राधिकाचा भाऊ आलाय, आपण त्याच्याशी ह्या विषयावर बोलायचं का? अहो, माझी त्यांच्याशी ओळखही नाहीये आणि अशी ओळख पाळत नसताना त्यांच्याशी अशा विषयावर बोलायचं म्हणजे. मिस्टर गुप्ते, मग तुम्हाला दुसरा कुठला पर्याय सुचतोय का? नाही ना, मग मी सांगते तसं ऐका. हां, आय मीन आपल्या समोर दुसरा कुठलाही मार्ग नाहीये आता. तिचा भाऊ उद्या ऑफिसला जाईल तेव्हा त्याला गाठूया आणि हे सगळं सांगूया. आता फार वेळ वाट बघणं योग्य नाही. ओके, तुम्ही म्हणाल तसं. उद्या त्यांना भेटून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. ठीक आहे. अरे गुरुनाथ आलात? बाली, गुरुनाथ आले का? आली आली. मग गुरुनाथ भाऊजी, उशीर केलात तुम्ही. नाही, ती जरा मीटिंग लांबली ना म्हणून. मीटिंग लांबली. तुम्हा साहेब लोकांचं हे भलं मस्त असतंय. एसी मध्ये बसायचं, मीटिंगा करायच्या आणि पैसा कमवायचा. नाहीतर आम्ही बसलोय कारकुनी करत. नाही नाही, असं नाहीये. शेवटी वर्कर्समुळे तर कंपनी चालते ना, त्याला काही ऑप्शन नाही. सगळेच लागतात ना एकत्र. तुम्ही नाटकाला जाणार होता, त्याचं काय झालं? बाप्पा, जाऊन तर आलो ना आम्ही. नाटक पाहूनही आलो. तुम्ही तर आलेच नाही. आम्ही वाट बघितली तुमची. नाही, ते म्हटलं ना, मीटिंग मध्ये अडकलो होतो म्हणून. सॉरी. सॉरी आम्हाला कशाला. चांगलं नाटक चुकवलं तुम्ही, आणि बालीनं सुद्धा. म्हणजे तुम्ही नाही तर ती पण नाही आली ना. हो का? बरं चला, आटपा लवकर फ्रेश व्हा. आम्ही तिघे जेवायला थांबलोय तुमच्यासाठी. जेवायला? हो, पोरांची झाली जेवण, आम्ही तिघे थांबलोय. चला 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 चला, फ्रेश व्हा. मला तर सॉलिड भूक लागून राहिली बो. चला, मी हात धुवून आलो. हा, अरे बापरे, परत जेवायचं? सगळा पास्ता वाया गेला माहितीये. उद्या वॉचमनला देऊन टाक ना. किती विचार करते. ते मी बघीन त्याचं काय करायचं ते. पण शनाया, तुझं काय चाललंय? गुरु सोबत का गेली होतीस तू डिनरला? का म्हणजे आमचं पॅचअप झालंय. आम्ही टाउनला गेलो होतो डिनरला. यार, तिकडची ब्राउनी जी काय कमाल होती, आई शपथ. अगं पण तू हे काय बोलतेस? तू गुरुचा नाच सोडणार होतीस ना, नवीन जॉब बघणार होतीस, त्याचं काय झालं? तुम्हाला इथेच काय कुठल्याच कंपनीत जॉब मिळणार नाही. काय विचारते मी तुला? नाही, मी गेले होते इंटरव्ह्यूला तिकडे, बट पॅकेज चांगलं नव्हतं तिकडे. सो आय थॉट की कशाला उगाच शिफ्ट मारा ना, म्हणजे इकडे पॅकेज पण चांगलं आहे आणि कामही कमी असतं. सो आणि म्हणून तू परत गुरुकडे गेलीस? हा, म्हणजे सो व्हॉट, डिसिजन चुकतात माणसांचे कधी कधी. ठीक आहे, पण शनाया, गुरुपासून दूर जाण्याचा डिसिजन करेक्ट होता. काय करेक्ट होता? तुला माहितीये, गॅरीनं काहीही करू शकतो माझ्यासाठी. त्याच्यासोबत असले ना की मला हवं तसं जगता येतं. हवं तेव्हा हवं ते विकत घेता येतं. यु नो व्हॉट, फॉर मी गॅरी इज लाईक माय ATM. ऍक्च्युली मला नाही वाटत मी कधीच सोडेन त्याला. अगं पण शनाया, तुला कळत कसं नाहीये?
तू एका स्त्रीचं प्रेम, तिच्या हक्काचा संसार वाटून घेतेस आणि तेही तिला अंधारात ठेवून. हो चालू दे लेक्चर तुझं. याचे परिणाम आज ना उद्या हिला भोगावेच लागतील. बढिया. आले मस्त झालाय का स्वयंपाक? मग एकदम नागपूरचीच आठवण आली. नाहीतर आमच्या घरी सातारा नागपूर मिक्स असं काहीतरी बनतं. हो का? गंमत केली का? अहो, तुम्ही तर काहीच खाऊन नाही राहिले. स्वयंपाक आवडला नाही की काय बायकोच्या हातचा? हं? हा नाही नाही तसं काही नाही. छान झालाय स्वयंपाक, मस्त झालाय. खरंच का हो? हो म्हणजे काय, अगं मला तर भूकच नव्हती, पण इतकं छान जेवण पाहिलं आणि म्हटलं आता कसं राहावलं जाईल ना, म्हणून खातोय. हा मस्त झालंय. घ्या मग अजून वाढते. नाही नाही पुरे. बघा असं कौतुक करतात बायकोचं, समजलं? समजलं समजलं. पण जास्तही करायची नसते ना तारीफ. आपण बघितलं ना, इकडे तो बायकोची तारीफही करत राहते आणि तिकडे पोट्टीही फिरवत राहते. हा काय? नवरा बायको आणि ती. हो नाटक होतं हो, आम्ही पाहिलेलं. त्यात होतं हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हसायला काय झालं? हसण्यासारखा विषय होता का तो? नाटक कॉमेडीच तर होतं. अहो पण विषय गंभीरच होता ना. बघ ना ग राधिका, ती बायको बिचारी एवढा जीव ओवाळून टाकते नवऱ्यावर आणि हा नवरा बाहेर माती खाऊन येतो. अशानं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेत, माहितीये का? हो पण ते नाटक होतं, रियालिटी नाही. अहो पण रियालिटीत असं होणारच नाही कशावरून. काय हो भाऊजी? हा हा नसेल होत असं. बघा अगं आपण नाटकाविषयी बोलून राहिलो ना, म्हणून मी म्हणालो तसं. हा पण रियालिटीत असं झालं तर प्रॉब्लेम होणार. चुकीचंच आहे नाही का हो? हा म्हणजे चुकीचंच आहे. हा अहो पण चूक कोणाची? नवऱ्याची का त्याला प्रेमात पाडणाऱ्या त्या मुलीची? मला वाटतं दोघांचीही चूक आहे. पण जास्त कोणाची? हे या बघ, दोघांमुळे तुम्ही दोघं काऊन भांडून राहिले आता? हा? अगं भांडत नाहीये ग, पण बघ ना, नेहमी बाईचीच चूक असते असं नाही ना. नाही बरोबर आहे. काय जसा पुरुष प्रेमात पडू शकतो तशी बाई पण पडू शकते. पण अशी बाई जी जाणून बुजून लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात पडते ना, तिची तर चूक राहतेच ना. आव, आव. हळू हळू वर बघा. पाणी प्या. ठसका काऊन लागून राहिला? आहे का कोणी बाहेर एखादी पोरगी? दादा काहीच्या काहीच बोलतोस हो तू. हे असं कधी करणारच नाही. माझा तर पुरा भरोसा आहे यांच्यावर. आणि जर तसं काही झालं ना तर त्या पोरीलाच अशी कणपटून काढीन ना का बस.